गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं पार्ट 2चं चॅप्टर चालू आहे कॉम्प्लेक्स नंबर. तिच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरला कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन वगैरे सगळं बघितलं आहे. आलं लक्षात? इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, नंतर कॉम्प्लेक्स नंबरमधले की कॉम्प्लेक्स नंबर कसा तयार होतो, रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट मिळून कॉम्प्लेक्स नंबर तयार होत असतो. आता आपल्याला नवीन पॉईंट घ्यायचा आहे, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, त्याची डेफिनेशन बघा. The conjugate of a complex number z is equal to a plus ib is defined as a minus ib and is denoted by z bar. z bar म्हणजे झेडच्या डोक्यावर एक छोटी लाईन मारायची. आलं लक्षात? मग आता आपल्याला माहिती आहे की कॉम्प्लेक्स नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो, z इज इक्वल टू a प्लस आय बी या फॉर्ममध्ये आपला कॉम्प्लेक्स नंबर असतो. त्याचा कॉन्जुगेट काय असतो की a मायनस आय बी. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो इमॅजिनरी पार्ट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा त्याचं साईन आपल्याला चेंज करायचं आहे. आलं लक्षात? इज कॉल्ड ॲज अ कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. खाली बघा, फॉर एक्झाम्पल एक टेबल दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये 2 कॉलम आहे. पहिल्या कॉलममध्ये झेड म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आणि दुसऱ्या कॉलममध्ये झेड बार म्हणजे त्याचा कॉन्जुगेट दिलेला आहे, त्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट. मग आता पहिला नंबर बघा काय आहे. पहिला कॉम्प्लेक्स नंबर 3 + 4i. त्याचा कॉन्जुगेट काय येणार, त्याच्यामध्ये जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं साईन चेंज करायचं आहे. म्हणजे काय येणार, 3 - 4i. नंतर सेकंड कॉम्प्लेक्स नंबर काय दिला आहे बघा आपल्याला, 7i - 2. लक्षात? मग आता याच्यामध्ये इमॅजिनरी जो पार्ट आहे तो अगोदर दिलेला आहे. लक्षात? किंवा जो इमॅजिनरी नंबर आहे तो अगोदर दिलेला आहे आणि रिअल नंबर हा नंतर दिलेला आहे. मग आपल्याला कॉन्जुगेटमध्ये काय करायचं असतं, इमॅजिनरी पार्ट किंवा इमॅजिनरी नंबरचं साईन चेंज करायचं असतं. याच्यामध्ये इमॅजिनरी नंबर कोणता आहे आपला, -7i. मग आपण त्याचं साईन 7 आहे त्याचा आपण कॉन्जुगेट काय करणार, त्याचं साईन काय चेंज करणार आपण, -7i आणि रिअल पार्ट -2 जसंच तसा. लक्षात? म्हणजेच 7i - 2चा कॉन्जुगेट काय झाला तुमचा, -7i - 2. नंतर 3 काय दिलेला आपल्याला नंबर पुढचा 3 याचा आपल्याला कॉन्जुगेट घ्यायचा आहे. मग आता 3मध्ये इमॅजिनरी पार्ट आहे का, नाही. 3 म्हणजे फक्त रिअल पार्ट आहे. आलंच ना लक्षात? इमॅजिनरी पार्ट किंवा इमॅजिनरी नंबर कोणत्या फॉर्ममध्ये असतो, bi. लक्षात? त्याच्यामध्ये bi ही टर्म नाहीच आहे, फक्त रिअल पार्ट आहे 3. मग याच्यामध्ये काही चेंज होणार आहे का, नाही. म्हणजे त्याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येणार आहे, 3च. नंतर पुढचा नंबर दिला आहे आपल्याला 5i. लक्षात? याचा कॉन्जुगेट घ्यायचा आहे. मग आता जरी हा नंबर 5 आहे म्हणजे याच्यामध्ये रिअल पार्ट आहे का 5i मध्ये, नाही. तो ॲक्च्युली 0 आहे, पण इमॅजिनरी पार्ट आहे काय, 5i. लक्षात? मग कॉन्जुगेटमध्ये त्याचं साईन आपल्याला चेंज करावं लागेल. 5iचं काय होणार मग, -5i. लक्षात? म्हणजे 5i या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट काय होणार तुमचा, -5i. पुढचा नंबर दिला आहे आपल्याला 2 + √3. लक्षात? मग आता 2 + √3मध्ये इमॅजिनरी पार्ट आहे का, नाही. इमॅजिनरी नंबर नाहीच आहे त्याच्यामध्ये. आलं लक्षात? तो 2 + √3 हा पूर्ण रिअल पार्ट आहे म्हणून याच्यामध्ये चेंज होणार आहे का, नाही. त्याचा कॉन्जुगेट काय येणार, तोच 2 + √3. नंतर 7 + √5i. लक्षात? मग याच्यामध्ये इमॅजिनरी पार्ट कोणता आहे, +√5i. मग त्याचं साईन चेंज करावं लागेल. लक्षात? म्हणजे 7 + √5i चा कॉन्जुगेट काय होणार तुमचा, 7 - √5i. आणि लक्षात? हे आपण सगळे त्याचे एक्झाम्पल्स बघितले. आता आपल्याला बघायचे आहे प्रॉपर्टीज ऑफ झेड बार, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात? मग पहिली प्रॉपर्टी काय आहे, झेड बार ऑफ बार इज इक्वल टू झेड. म्हणजेच काय की झेड हा कॉम्प्लेक्स नंबर, त्याचा झेड बार म्हणजे त्याचा काय झाला, तो कॉन्जुगेट झाला आणि परत त्या झेड बारचा बार म्हणजे ते का, त्या कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट. लक्षात? मग कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट घेतल्यावर काय मिळेल आपल्याला, इट्स ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर मिळेल. लक्षात? म्हणजे झेड मिळेल. कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट म्हणजेच काय आपला ओरिजिनल कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात? नंतर सेकंड प्रॉपर्टी काय बघा, इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड इज अ प्युअरली रिअल. लक्षात? मग जेव्हा झेड इज इक्वल टू झेड बार येतं तेव्हा तो नंबर काय असतो, इज अ प्युअरली रिअल नंबर. आता बघा वरती टेबलमध्ये बघा 3
3चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय तुमचा आला 3च आहे, आलं लक्षात. म्हणून आणि मग 3 काय त्याच्यामध्ये रिअल नंबर आहे. मग इफ झेड इज इक्वल टू झेड बार देन झेड इज अ प्युअरली रिअल नंबर. नंतर इफ झेड इज इक्वल टू मायनस झेड बार देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी. म्हणजे काय की बघा आता वरती टेबलमध्ये 5i बरोबर 5i लक्षात, तो काय झाला तुमचाला इमॅजिनरी नंबर झाला लक्षात. मग त्याचं फक्त साईन चेंज झाले -5i लक्षात. मग झेड इज इक्वल टू मायनस झेड बार देन झेड इज प्युअरली इमॅजिनरी. तेव्हा झेड काय असतो, हा प्युअरली इमॅजिनरी नंबर असतो. नाव वी डिफाईन द 4 फंडामेंटल ऑपरेशन्स ऑफ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर्स. मग आता आपल्याला पुढे काय घ्यायचं आहे, फंडामेंटल ऑपरेशन्स ऑफ ॲडिशन म्हणजे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे त्यांची ॲडिशन, नंतर कॉम्प्लेक्स नंबरचं सबट्रॅक्शन, कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आणि कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन. लक्षात हे सगळे ॲप्लिकेशन्स आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरवरती बघायचे आहेत. आता पहिल्यांदा बघायचं आपल्याला ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. म्हणजे आपण 2 कॉम्प्लेक्स नंबर घेणार आहोत. सपोज Z1 पहिला कॉम्प्लेक्स नंबर काय घेणार आहे आपण, Z1 इज इक्वल टू a प्लस IB. आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर घेणार आहोत आपण Z2 इज इक्वल टू C प्लस ID. आता हे जे दोघं कॉम्प्लेक्स नंबर आहे Z1 आणि Z2 त्यांची काय करायची आपल्याला ॲडिशन. म्हणजे काय येणार Z1 प्लस Z2 इज इक्वल टू, मग Z1 काय आपला a प्लस IB पहिल्या ब्रॅकेटमध्ये प्लस Z2 काय आपला C प्लस ID इन सेकंड ब्रॅकेट बरोबर. मग आता आपल्याला या दोघांची ॲडिशन करायची आहे. मग आपण काय येईल मग ती ॲडिशन बघा, a प्लस IB प्लस C प्लस ID अशी येणार. त्याच्यामध्ये a प्लस C हे दोघं रिअल पार्ट्स आपण जवळ घेतले आणि IB प्लस ID हे जे इमॅजिनरी नंबर्स आहे त्याच्यामधून I बाहेर काढला म्हणजे काय होईल फक्त B प्लस D लक्षात. a प्लस C प्लस इन सेकंड ब्रॅकेट B प्लस D इंटू I. इन अदर वर्ड्स रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस Z2 म्हणजे आपलं आता म्हणजे दोघांचे ॲडिशन करून आपल्याला कोणता कॉम्प्लेक्स नंबर मिळणार आहे Z1 प्लस Z2. त्याचा रिअल पार्ट काय असणार आहे की रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस रिअल पार्ट ऑफ Z2. कारण काय आपलं a प्लस C आलेलं आहे ना, मग a म्हणजे Z1चा रिअल पार्ट आहे आणि C म्हणजे Z2चा रिअल पार्ट आहे लक्षात. रिअल पार्ट ऑफ Z1 प्लस रिअल पार्ट ऑफ Z2. तसंच इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस Z2. मग Z1 प्लस Z2चा इमॅजिनरी पार्ट काय येणार आहे की इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 प्लस इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2 लक्षात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा खाली पहिलं एक्झाम्पल काय आहे 2 प्लस 3i फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लस इन सेकंड ब्रॅकेट 4 प्लस 3i. आपल्याला या दोघांची ॲडिशन करायची आहे बरोबर. मग दोघांची ॲडिशन करताना काय येणार, मग पहिल्यांदा रिअल पार्ट, पहिल्याचा रिअल पार्ट काय 2 आणि दुसऱ्याचा रिअल पार्ट काय 4. 2 प्लस 4 प्लस इन सेकंड ब्रॅकेट इमॅजिनरी पार्ट लक्षात. इमॅजिनरी पार्ट काय किंवा इमॅजिनरी नंबर काय तुमचे 3i आणि इकडे पण 3iच आहे लक्षात. मग 3i आणि 3i दोघांमधून i कॉमन काढला म्हणजे काय उरेल 3 प्लस 3. मग 2 प्लस 4 किती झाले 6 प्लस 3 प्लस 3 6 आणि तो i लक्षात. म्हणजे त्या 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन काय आली तुमच्यावाली 6 प्लस 6i. नंतर सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा, काय एक्झाम्पल आहे बघा. पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला -2 प्लस 5i. नंतर दुसरा पण कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे 7 प्लस 3i. नंतर इथे तिसरा पण कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे 6 मायनस 4i. म्हणजे या तिघं कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन. आता तिघं कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन म्हणजे काय, आपण काय करणार अगोदर रिअल पार्टची ॲडिशन. पहिल्याचं रिअल पार्ट काय आहे -2, दुसऱ्याचं रिअल पार्ट प्लस 7, तिसऱ्याचं रिअल पार्ट प्लस 6 बरोबर. मग एका ब्रॅकेटमध्ये ह्या तिघांची ॲडिशन प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इमॅजिनरी पार्टची ॲडिशन लक्षात. पहिल्याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे 5, दुसऱ्याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे 3 आणि तिसऱ्याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे -4 आणि त्याच्यामधून आहे आपण कॉमन काढला आहे, तो बाहेर घेतला आहे ब्रॅकेटच्या. आता पहिल्या ब्रॅकेटमधली ॲडिशन काय येणार की -2 प्लस 7 प्लस 6ची ॲडिशन किती होणार, मग 7 प्लस 6 झाले 13 मायनस 2 11 लक्षात. नंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये काय ॲडिशन आहे बघा 5 प्लस 3 प्लस -4 म्हणजे ते -4 होतील. मग 5 प्लस 3 8 मायनस 4 4
आणि तो ब्रॅकेटच्या बाहेरचा आय. लक्षात. म्हणजे या तिघं कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन काय आली आपली मग 11 + 4i. लक्षात. मग अशा प्रकारे आपण 2, 3 कितीही कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असेल तर त्यांची आपण ॲडिशन करू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. ॲडिशनच्या प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये बघा इफ Z1, Z2, Z3 आर कॉम्प्लेक्स नंबर्स देन, म्हणजे याच्यामध्ये आपण 3 कॉम्प्लेक्स नंबर घेतो आहे Z1, Z2, Z3. त्याच्यामध्ये पहिली प्रॉपर्टी बघा की Z1 + Z2 = Z2 + Z1. लक्षात. म्हणजे 3 + 4 किंवा 4 + 3 त्याप्रमाणेच. मग आपण ॲडिशन करू शकतो. या लॉला काय म्हटलं जातं कम्युटेटिव्ह लॉ. लक्षात. नंतर दुसरी प्रॉपर्टी काय बघा Z1 + इन ब्रॅकेट Z2 + Z3 = Z1 + Z2 + Z3, किंवा मग पुढे आपण Z1 + Z2 + Z3 असंही म्हणू शकतो. लक्षात. इज कॉल्ड ॲज द असोसिएटिव्ह लॉ. म्हणजे आपण कोणत्याही दोन यांची अगोदर ॲडिशन करून तिसरा त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. पहिले दोनची ॲडिशन करून तिसरा ॲड करा, किंवा मागचे दोनची ॲडिशन करून पहिला ॲड करा, असं आपण करू शकतो. त्या लॉला काय म्हटलं जातं मग असोसिएटिव्ह लॉ. महत्त्वाचे आपण तुम्ही 10th सेट या चॅप्टरमध्ये युनियन इंटरसेक्शन तेव्हा हे लॉ आपण वापरले आहेत. कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ. लक्षात. नंतर 3 + 4i आणि 3 - 4i त्याचा जो कॉन्जुगेट आहे, दोघांची जर ॲडिशन आपण केली त्याच्यामध्ये +4i आणि -4i तुमचा कट होणार. म्हणजे काय होणार 3 + 3. लक्षात. म्हणजे ट्वाईस रिअल पार्ट ऑफ Z. नंतर फिफ्थ प्रॉपर्टी काय बघा Z1 + Z2 बार = Z1 बार + Z2 बार. म्हणजे जो दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत त्यांच्या ॲडिशनचा कॉन्जुगेट = काय येणार आहे की पहिल्याचा कॉन्जुगेट प्लस दुसऱ्याचा कॉन्जुगेट. लक्षात. हे झाले आपले प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन. आता घ्यायचं आपल्याला सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा घेऊया पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेऊया लेट Z1 = a + ib. नंतर दुसरा कॉम्प्लेक्स नंबर घेऊया Z2 = c + id. देन आता या दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे Z1 - Z2 = काय येणार मग Z1. आता -Z2 म्हणजे आपण काय म्हणू शकतो की -1 × Z2. लक्षात. म्हणजे काय येणार ते Z1 + -1 × Z2. मग आता आपला Z1 काय आपला a + ib प्लस -1 × Z2 काय आपला c + id. a + ib जसंच तसं. मग आता तो जो -1 आहे तो c + id या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचा. मग -1 × c म्हणजे काय आला तो -c. तसंच -1 × id म्हणजे काय आलं ते -id. लक्षात. मग आता हे जे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे कोणतं a + ib आणि -c - id हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आले त्यांची काय करायची इथे आपल्याला ॲडिशन. ॲडिशन करताना काय करतो आपण रिअल पार्टची ॲडिशन. मग पहिला जो इथे आलेला आहे कॉम्प्लेक्स नंबर a + ib त्याचा रिअल पार्ट काय आहे a. आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर काय आला आहे तुमचा इथे -c - id त्याचा रिअल पार्ट काय आहे -c. लक्षात. म्हणून पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आलं a - c आणि पहिल्या नंबरचा इमॅजिनरी पार्ट काय +ib आणि दुसऱ्या नंबरचा इमॅजिनरी पार्ट काय तुमचा -id. या दोघांमधून जर i कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल मग तुमचं b - d. लक्षात. म्हणजे Z1 - Z2 = काय आलं a - c + i × b - d. हेन्स रिअल पार्ट ऑफ Z1 - Z2. लक्षात. म्हणजे Z1 - Z2 हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे असणार आहे त्याचा जो रिअल पार्ट कसा येणार आहे की रिअल पार्ट ऑफ Z1 - रिअल पार्ट ऑफ Z2 दोघं रिअल पार्टची सबट्रॅक्शन. तसंच इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 - Z2 काय येणार आहे की इमॅजिनरी पार्ट ऑफ Z1 - इमॅजिनरी पार्ट ऑफ Z2. आलं लक्षात. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पलमध्ये आता पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण Z1 = 4 + 3i अँड Z2 = 2 + i. या दोघं कॉम्प्लेक्स नंबरची काय करायची आपल्याला सबट्रॅक्शन. मग काय येणार Z1 - Z2 = मग Z1 म्हणजे कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे आपला 4 + 3i Z2 म्हणजे काय तुमचा 2 + i. लक्षात. मग अगोदर
दोघं रिअल पार्टची सबट्रॅक्शन. पहिल्याचा रिअल पार्ट काय आहे 4, दुसऱ्याचा रिअल पार्ट काय आहे 2. दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे काय येणार 4 - 2. नंतर प्लस दोघं इमॅजिनरी पार्टची सबट्रॅक्शन. पहिल्याचा इमॅजिनरी पार्ट काय 3 आहे आणि दुसऱ्याचा इमॅजिनरी पार्ट काय आहे आय. लक्षात. मग आपण आय जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल तुमचं 3 - 1. आय कॉमन काढला ब्रॅकेटमध्ये उरेल काय 3 - 1. मग पहिल्या ब्रॅकेटची सबट्रॅक्शन 4 - 2 काय आलं तुमचं 2. नंतर 3 - 1 2 आणि तो ब्रॅकेटच्या बाहेरचा आय. लक्षात. म्हणून काय येणार आहे मग ती दोघं कॉम्प्लेक्स नंबरची सबट्रॅक्शन काय येणार 2 + 2i. आलं लक्षात. आता घ्यायचं आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सबट्रॅक्शन. पहिली प्रॉपर्टी बघा काय z1 - z बार इज इक्वल टू टॉईस इमॅजिनरी पार्ट ऑफ z. म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा जो कॉन्जुगेट असणार आहे दोघांची जर सबट्रॅक्शन घेतली तर काय मिळेल आपल्याला टॉईस इमॅजिनरी पार्ट ऑफ z. फॉर एक्झाम्पल आपण तेच एक्झाम्पल घेऊया की 3 + 4i हा एक कॉम्प्लेक्स नंबर घेतला, त्याचा कॉन्जुगेट काय येणार 3 - 4i. दोघांची सबट्रॅक्शन. मग दोघांची सबट्रॅक्शन म्हणजे 3 + 4i - 3 - 4i. लक्षात. म्हणजे मग तो जो रिअल पार्ट आहे तो मायनस होईल 3 - 3 आणि 4i - 4i म्हणजे 4i + 4i म्हणजे टॉईस रिअल पार्ट ऑफ इमॅजिनरी पार्ट ऑफ z. त्याच्यामध्ये तुमचा रिअल पार्ट काय होतं आहे कट होतं आहे. म्हणजेच z - z बार इज इक्वल टू टॉईस इमॅजिनरी पार्ट ऑफ z. नंतर z1 - z2 बार इज इक्वल टू z1 बार - z2 बार. म्हणजे z1 - z2 हा जो कॉम्प्लेक्स नंबर आला असेल त्याचा कॉन्जुगेट इज इक्वल टू पहिल्याचा कॉन्जुगेट मायनस दुसऱ्याचा कॉन्जुगेट. ओके. z1 इज इक्वल टू 2 + 3i अँड z2 इज इक्वल टू 3 - 2i. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर घेतो आहे. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन z1 × z2 इज इक्वल टू 2 + 3i इन सेकंड ब्रॅकेट 3 - 2i. बरोबर. मग 2ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार 2 × 3 - 2i. नंतर प्लस 3iने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार 3 - 2i. लक्षात. मग आता 2 × फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय 3 - 2i. मग 2ने 3ला पण मल्टिप्लाय करायचं आणि 2ने -2iला पण मल्टिप्लाय करायचं. 2 × 3 6 2i × -2i म्हणजे ते मल्टिप्लिकेशन काय होणार तुमचं -4i. नंतर 3iने 3 - 2i या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 3i × 3 म्हणजे किती होणार ते 3 3 जार 9i. नंतर 3i × -2i. बरोबर. 3i × -2i. मग प्लस मायनस मायनस 3 2 जार 6 आणि i × i स्क्वेअर. लक्षात. म्हणजे काय आहे तुमचं 6 - 4i + 9i - 6i स्क्वेअर. 6 - 4i + 9i -6 × i स्क्वेअर. बट i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 म्हणजे मायनस मायनस तो काय झाला मग +6. लक्षात. मग 6 + 6 12 आणि -4i + 9i किती होणार ॲडिशन +5i. म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन आलं आपलं मग 12 + 5i. ओके. आता बघायचे आहेत आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज. पहिली प्रॉपर्टी बघा z1 × z2 इज इक्वल टू z2 × z1 इज कॉल्ड ॲज अ कम्युटेटिव्ह लॉ. नंतर सेकंड प्रॉपर्टी z1 × z2 फर्स्ट इन ब्रॅकेट × z3 इज इक्वल टू z1 × ब्रॅकेटमध्ये z2 × z3 इज कॉल्ड ॲज असोसिएटिव्ह लॉ. जसे आपण ॲडिशनमध्ये बघितलं होतं तसेच प्रॉपर्टीज. नंतर आता ती आयडेंटिटी काय असणार आहे मल्टिप्लिकेशनचा आयडेंटिटी काय असतो 1 आणि ॲडिशनचा आयडेंटिटी काय असतो 0 म्हणून तिथे आपण 0 ॲड केला होता. इथे आता z1 × 1 इज इक्वल टू 1 × z1 इज इक्वल टू z1. लक्षात. दिस कॉल्ड ॲज अ आयडेंटिटी लॉ. नंतर फोर्थ z1 × z2चा बार इज इक्वल टू z1 बार × z2 बार. म्हणजे दोन कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन आल्यावर जो कॉम्प्लेक्स नंबर येणार आहे त्याचा कॉन्जुगेट इज इक्वल टू काय येणार आहे की पहिल्याचा कॉन्जुगेट × दुसऱ्याचा कॉन्जुगेट. z1 × z2 बार इज इक्वल टू z1 बार × z2 बार. नंतर फिफ्थ प्रॉपर्टी काय आहे इफ z इज इक्वल टू a + ib
देन Z1 इंटू झेड बार इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा जो कॉन्जुगेट आहे या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येईल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कारण आपल्याला माहिती आहे की ए प्लस बी आणि ए मायनस बी या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर काय मिळतं आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याप्रमाणे माहिती आहे की एखादा कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचा कॉन्जुगेट यांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय मिळेल ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, हे झालं आपल्या मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीज. आज आपण काय काय घेतलं, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, नंतर ॲडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, सबट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स अँड मल्टिप्लिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. हे 4 पॉईंट आपण घेतले आहेत लक्षात. आणि त्यांच्या प्रॉपर्टीज पण बघितल्या. त्या सगळं व्यवस्थित राईट करून घ्या. हा थेअरी पार्ट आहे. आपल्याला पुढे अजून एक्सरसाइज घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सगळं यूज होणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ.